तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काल भीम जयंती होती. आम्हाला रात्री यायला उशीर झालता म्हणून आम्ही बीडच्या माझ्या काकाच्या घरीच थांबलो होतो मुक्कामाला. पण आता आम्हाला जायचं आहे बीडच्या जवळपास एक 20 किलोमीटर अंतरावर जे ढेकणमोह नावाचं गाव आहे तिथे. पण आज एक गुड न्यूज अशी आहे की मला जाताना घ्यायचा आहे फोन, कारण हा माझा फोन जो आहे तो शुभम दादाचा आहे, जेणे रेकॉर्डिंग होतीये. माझा जो फोन आहे तो थोडा जुना झाला आहे, त्याला स्टोरेजचा पण प्रॉब्लेम वगैरे आहे, म्हणून मला चला एक न्यू फोन घेता येईल, त्याने आपल्याला ब्लॉगिंगही करता येईल. तर चला. तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत आकाश मोबाईल शॉपीमध्ये आणि आमचा फोन सुद्धा डन झालेला आहे. तर चला आता त्याचं अनबॉक्सिंग करूया. तर गाईज आम्ही आता फोन वगैरे घेतलाय. आता आम्ही जात आहोत ढेकणमोह या गावाला. तिथे माझ्या काकांचं बिअर बार पण आहे, म्हणजे हॉटेल आहे, तेही दाखवतो. तर चला. तर गाईज फायनली आता मी माझ्या न्यू फोननी शूटिंग करतोय आणि दुपारीच आम्ही आलो होतो इथे, पण दुपारी हॉटेलवर कस्टमर वगैरे जास्त असल्यामुळे ॲप्रोप्रिएट वाटलं नसतं शूटिंग करायला, म्हणून आता संध्याकाळ झालेली आहे. आणि आमच्या या घराजवळच एक अशी शाळा आहे जिथं माझे काका पप्पा आणि माझ्या काकांची मुलंही शिकलेली आहेत. ती शाळा मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज फायनली मी आलेलो आहे त्या शाळेच्या बाहेर. अगोदर इथं फेन्सिंग आणि गेट वगैरे काही नव्हतं, पूर्ण रिकामं होतं, पण सिक्युरिटी पर्पज इथं लावलं गेलं आहे. आणि ही पहा शाळेच्या नावाची पाटी, आणि तुम्ही तिथं पाहिलं तर स्थापना आहे 1984ची, म्हणजे 1984ची. नाव आहे शाळेचं गोरक्षनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढेकणमोह. ही आहे ती शाळा पूर्ण, जिथे माझे पप्पा काका आणि काकांची मुलंही शिकलेले होते, म्हणजे माझे भाऊ वगैरे सगळे या शाळेत शिकलेले आहेत. ही आहे गाईस ती शाळेची बिल्डिंग, जिथं आमचं म्हणजे मेजॉरिटी पूर्ण घर शिकलं आहे, गोरक्षनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढेकणमोह. आणि जर आता आपण शाळेच्या बाहेरच्या परिसरात पाहिलं तर पूर्ण रिकामा परिसर आहे. आणि जर तुम्ही तिकडे पाहिले तर तिकडं आहे एक टेकडी, ज्याचं नाव आहे गोरक्षनाथ टेकडी. आणि उद्या आपण तिथे जाणार आहोत. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेल की नेमकं रस्ता कसा आहे आणि मधलं मंदिरही कसं आहे, ते आपण जाणार आहोत. पण बाय द वे ही होती ती शाळा. आणि हे जे घर दिसते तुम्हाला, या घराच्या पाठीमागे आमचं घर आहे, माझ्या दुसऱ्या काकांचं. एका काकांचं बीडमध्ये, दुसऱ्या काकांचं ढेकणमोहमध्ये, आणि तिसऱ्या काकांचं इथून लांब एक गाव आहे, त्या गावामध्ये. असे 3 घरं आहेत. फिलहाल तर आम्ही ढेकणमोहला आहोत आणि आता आम्हाला थोड्याच वेळात हॉटेललाही जायचं आहे. मग मी तुम्हाला हॉटेलचा रात्रीचा व्ह्यूही दाखवतो. तर काही फायनली आता अंधार झालेला आहे आणि आता आम्ही जात आहोत हॉटेलवर, कारण आता हॉटेलवरच्या लाईट्स वगैरे एकदम भारी दिसणार आहेत. तर चला. आम्ही आलेलो आहोत हॉटेल गोविंदाला, तुम्हाला दाखवतो. हे बघा, तिथं एक मस्तपैकी झाडाला लाईट वगैरे केलेली आहे. आणि हे बघा फुल क्राऊड आहे इकडे, खाली पूर्ण गार्डन वगैरे. हे असं माझ्या काकांचं हॉटेल आहे, हॉटेल गोविंदा. खाली जर आपण एंट्री केली तर इकडे बसायला वगैरे जागा आहे पूर्ण सगळीकडे. इकडे सगळे फॅमिलीसाठी बसण्याची सोय आहे आणि पलीकडे ड्रिंक वगैरे करू शकतो ज्याला कोणाला करायचे आहे तरी. हॉटेल गोविंदा सगळीकडे जे आहे असं एकदम प्रशस्त जागा आहे. आणि दुपारी जे ऊन पडतं ना, त्या झाडांच्या सावलीमुळे एवढं थंड वातावरण असतं पूर्ण हॉटेलमध्ये, म्हणजे एकदम भारी वाटतं. म्हणून जर तुम्हाला कधी व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. हे जे आहे हॉटेल ते बीड परळी रोड, इकडे बीड आहे, या साईडला परळी आहे, तर बीड परळी रोडला हे आहे हॉटेल. तुम्ही कधी येऊन व्हिजिट देऊ शकता. पण बाय द वे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आमच्या हॉटेलवर इथे 2 भैया आहेत जे की महाराष्ट्रीयन नसून वेस्ट बेंगॉलचे आहेत. एक इकडे फ़ोन बघायला आहे. ए भाई, कुछ तो बोल के दिखाओ हमारे लिए, कुछ तो बोल के दिखाओ हमारे लिए, कुछ तो बोलो बंगाली में. 1 मिनट. अरे भाई हे लास्ट आहे भाई, ते लाज आहे. त्याला म्हणलं भाई तू बंगाली में थोडं बोल के दिखाओ. भाई कृष्णा भैया बोलून दाखवलं आपल्याला. ए कृष्णा भैया, इथं थोड़ा गेम खेलते, थोड़ा बंगाली में कुछ हेलो नमस्ते बोल के दिखाओ ना. बोलो यार. हेलो बंधुरा, केमन आछो? यार इसको बोलते हैं, शर्माते नहीं यार, अपनी मातृभाषा में बोलने का कहते. सिर्फ इसके जैसा बोलो, सिर्फ थोड़ा. हेलो बंधु, कैसे हो? अरे तो हिंदी हुआ, ये तो मुझे भी समझता है. हेलो, केमन आछो? भालो आछो तो? भारी भाई, भारी बंगाली भारी भाई, शिकावं लागणार आहे लवकरच, कारण तिथले मुलंसुद्धा आलेले आहेत आपल्याकडे. सध्याला हे BGMI खेळतात.
आणि मी सुद्धा लगेच जॉईन होणार आहे त्यांना. तर काहीच आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच हॉटेल वगैरे झालं. आणि आज म्हणजे विशेष, हा जो मी फोन घेतला आहे बेस्ट एक्सपिरियन्स आहे. कॅमेरासाठी पाहिजे तर तुम्ही हा फोन घेऊ शकता. मोटोरोला H50 कोणता भाई? अल्ट्रा आहे, H50 अल्ट्रा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, चेकआउट करू शकता. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा. अरे रुको, हां कृष्णा भैयाला काहीतरी बोलायचं आहे, बोल भाई. वेस्ट बेंगॉल जरा देखतो तर सबस्क्राईब करू द्या, लाईक करू द्या. बघ भाई, त्यांनी मला क्लिअर कळलं नाही पण एवढं कळलं की वेस्ट बेंगॉलमधून जेवढे बघतायत सबस्क्राईब आणि लाईक करा असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. जरा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नसाल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए नमस्कार, बाय बाय, जय हिंद.